हॅलो स्टुडंट, आज आपण कॉम्प्युटर ग्राफिक्स मधील युनिट नंबर 5 इंट्रोडक्शन टू कर्व्स याच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण कर्व जनरेशन, आर्क जनरेशन युजिंग डीडीए अल्गोरिदम आणि इंटरपोलेशन असे आपण 3 पॉइंट डिस्कस करणार आहोत. पहिला जो पॉइंट आहे तो कर्व जनरेशन. कर्व जनरेशन म्हणजेच आपण आर्क पण म्हणू शकतो. The curves can be drawn with two approaches as follows. आता कर्व जनरेशन जे आहे किंवा आपण जे कर्व ड्रॉ करणार आहे त्याच्यासाठी दोन अप्रोचेस आपण यूज करतो. पहिला अप्रोच कुठला आहे? टू डेव्हलप अ कर्व जनरेशन अल्गोरिदम ॲज अ डीडीए. अ ट्रू कर्व इज क्रिएटेड विथ दिस अप्रोच. पहिला अप्रोच कुठला आहे? तर तुम्हाला जर कर्व जनरेट करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण डीडीए अल्गोरिदम यूज करतो. आता हा जो काही अल्गोरिदम आहे तो एक्झॅक्टली म्हणजे आपल्याला कुठेही अप्रॉक्सिमेशन नाहीये. म्हणजे जो काही आपला खरा आर्क असेल किंवा कर्व असेल तो आपण याच्यामध्ये क्रिएट करतो. तसंच आपला सेकंड अप्रोच कुठला आहे? टू अप्रॉक्सिमेट अ कर्व बाय अ नंबर ऑफ स्मॉल स्ट्रेट लाईन सेगमेंट्स. आता सेकंड जो आहे तो कुठला आहे? तर आपण जो काही कर्व ड्रॉ करणार आहे तो अप्रॉक्सिमेट असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ स्मॉल स्ट्रेट लाईन सेगमेंट असणार आहेत. म्हणजे लाईनचा वापर करून आपण हा करतो. त्याला आपण इंटरपोलेशन टेक्निक म्हणतो. आता हा आपण सेकंड साठी यूज करू शकतो. आता पहिला जो आहे तो आर्क जनरेशन युजिंग डीडीए अल्गोरिदम ते आपण शिकणार आहोत. Whenever the curve is to be drawn, such as arc of circle, it can be drawn with the help of digital differential analyzer algorithm. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे? जर आपल्याला कर्व ड्रॉ करायचं असेल म्हणजेच काय करतो आपण? सर्कलचा आर्क काढतो. आता ज्यावेळेस तुम्ही हा वापरणार आहे त्याच्यासाठी आपण कणाचा वापर करू शकतो. तर डिजिटल डिफरन्शियल अनालायझर अल्गोरिदमचा यूज करून आपण काय करू शकतो? जो काही सर्कलचा आर्क आहे तो म्हणजेच कर्व आपण काय करू शकतो? ड्रॉ करू शकतो. For this, we must know the differential equation for the curve and DDA algorithm will calculate the coordinates of the point on the curve. आता याच्यामध्ये काय आहे? जो काही आपण डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला कर्वचं माहिती आहे. मग ज्यावेळी डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला कर्वचं माहिती असताना आपण डीडीए अल्गोरिदम चा वापर करून आपण जे काही कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट असतील कर्वचे ते आपण काय करू शकतो? कॅल्क्युलेट करू शकतो. Now just by changing the intensity of the pixel which contains these points, an image of the curve will appear on the screen. आता याच्यामध्ये जी काही पिक्सेलची इंटेन्सिटी आपण काय करू शकतो? चेंजेस करू शकतो. म्हणजेच जे काही आपल्याकडे पॉइंट्स आहेत किंवा जो काही कर्वचा इमेज असेल स्क्रीनवरती दिसणारा त्याच्या पिक्सेलची आपण काय करू शकतो? इंटेन्सिटी चेंज करू शकतो. आता ही आपण डायग्राम दिलेली आहे. एक आपण आर्क असं समजा हा आपण आर्क ड्रॉ करतोय. याच्यामध्ये आपला हा सेंटर आहे म्हणजेच x0 y0 आणि ही तुमची काय असणार आहे? रेडियस. आणि आर्कचा जो काही आपण आर्क जिथून काढणार आहे त्यामधला जे काही अँगल असेल तो म्हणजे आपला काय आहे? थीटा. याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द आर्क कोऑर्डिनेट्स can be written in the terms of an angle parameter a as follows. आता इथं a म्हणा किंवा थीटा म्हणा काहीही चालतं. x is equal to r cos theta plus x0 आणि y जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर y is equal to r sin theta plus y0. म्हणजे तुम्हाला जे काही आर्कचे एंड पॉइंट आपल्याला एखादा पिक्सेल जर काढायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय? आर कॉस थिटा प्लस x0. वायचा काढायचं असेल तर आर साइन थिटा प्लस y0. आता x0 y0 काय आहे आपला? तर सेंटर ऑफ कर्वेंचर आहे. ह्याला आपण काय म्हणूया? आणि आर म्हणजे तुमचा काय आहे? तर आर्कचा रेडियस आहे. आता हे जे काही इक्वेशन घेतलंय x इज इक्वल टू आर कॉस थिटा प्लस x0, y इज इक्वल टू आर साइन थिटा प्लस y0 ह्याला आपण काय करूया? इक्वेशन नंबर 1 म्हणूया. द डिफरन्शिएटिंग मीन्स द चेंज x बाय डेल्टा x अँड y बाय द डेल्टा y इफ वी चेंज थिटा बाय डी थिटा किंवा डेल्टा थिटा आपण म्हणू शकतो. मग त्यावेळी काय करणार आहे? dx इज इक्वल टू मायनस आर साइन थिटा डी थिटा आणि dy इज इक्वल टू आर कॉस थिटा डी थिटा आपण हे काय करणार आहे? यूज करणार आहे. आता हे कशावरून करतात?
ते आपण पुढे बघणार आहे. याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 मध्ये आपण काय केलंय, आर कॉस थिटाची व्हॅल्यू काय केली x मायनस x0 आणि आर साइन थिटाची व्हॅल्यू काय केली y मायनस y0. हे आपण कशावरून काढलंय तर इक्वेशन नंबर 1 वरून आपण हे कॅल्क्युलेट करून घेतले. त्याला आपण इक्वेशन नंबर 3 लिहिलं. आता आर साइन थिटा आणि आर कॉस थिटा याची किंमत तुम्ही कुठे टाकायचे, इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकायचे. x इज इक्वल टू मायनस y मायनस 0 y0 इंटू डी थिटा आणि dy इज इक्वल टू x मायनस x0 डी थिटा. म्हणजे आपण काय केलं, आर साइन थिटाची आणि आर कॉस थिटाच्या व्हॅल्यू काय केलं, पुट केल्या इक्वेशन नंबर 2 मध्ये. ह्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 4. द व्हॅल्यूज ऑफ dx अँड dy इंडिकेट्स द इन्क्रीमेंट इन x अँड y इन्क्रीमेंट रिस्पेक्टिव्हली. आता डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय काय इंडिकेट करतोय, तर तुमच्या एक्स आणि वाय जो आहे तो काय करतोय, इन्क्रीमेंट करतोय. 1 म्हणजे नेक्स्ट पॉइंट असं तो काय करतोय, इन्क्रीमेंट करतोय. मग तो कसा करायचा, x2 इज इक्वल टू x1 प्लस dx आणि त्यानंतर काय करा, तुमचा dx ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलं ती काय करायची, त्याच्यामध्ये पुट करायची. म्हणजेच तुम्हाला x2 काय मिळाला, x2 इज इक्वल टू x1 मायनस y1 मायनस y0 dx आणि y2 पण कसा कॅल्क्युलेट करायचा, y1 प्लस dy ची व्हॅल्यू काय आहे, y1 प्लस x2 मायनस x0 इंटू डी थिटा. ह्याच्यावरून आपल्याला काय मिळालं, इक्वेशन नंबर 5. The equation 5 form the basis for arc generation algorithm. From equation 5 we can see that the next point on the arc in the function of d theta. आता आपण जे काही इक्वेशन नंबर 5 बघितलं त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला डी थिटाचं फंक्शन माहिती पाहिजे. मग तो कसा काढायचा, we have to smooth curve the neighboring points on the arc should be close to each other. म्हणजे तुम्ही ज्यावेळी आर्क ड्रॉ करताय त्याच्या जे काही आपल्याला पहिला पिक्सेल मिळणार आहे त्याच्यात तो नेबरिंग पॉइंट जो असेल, नेक्स्ट पिक्सेल, तो त्याच्यात एकदम जवळ असू शकतो. टू अचीव दिस द व्हॅल्यूज ऑफ डी थिटा शुड बी स्मॉल इनफ नॉट टू लिव्ह गॅप्स इन द आर्क. आता जो काही आपण डी थिटा काढणार आहे तो काय इंडिकेट करतो, तर तुमचा पहिला जो पॉइंट आहे त्याच्यानंतर तो लगेच असेल. त्या दोन्ही पिक्सेल मध्ये तुमच्याकडे काय नसायला पाहिजे, गॅप नसतो. तो म्हणजेच तुमचा काय आहे, डी थिटा. युजली द व्हॅल्यू ऑफ डी थिटा कॅन बी डिटरमाइंड फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन. जर मला डी थिटा कॅल्क्युलेट कसा करायचा असतो, डी थिटा इज इक्वल टू मीन ऑफ 0.001 1 डिवायडेड बाय 3.2 इंटू मॉड ऑफ x मायनस x0 प्लस मॉड ऑफ y मायनस y0 कम्प्लीट. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, 1 डिवायडेड बाय हे पुढचं जे आहे डिवायडेड बाय 1.3 इंटू मॉड ऑफ x मायनस x0 प्लस y मायनस y0 याच्यातील जो काही मिनिमम व्हॅल्यू असेल ती तुमची व्हॅल्यू कोणाची असेल तर डी थिटाची असणार आहे. आता आपण बघूया अल्गोरिदम. अल्गोरिदमची पहिली स्टेप काय माहिती पाहिजे, रीड द सेंटर ऑफ अ कर्वेचर सेज x0 y0. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा सेंटर माहिती पाहिजे. रीड द आर्क अँगल सेज थिटा. तुम्हाला आर्कचा अँगल माहिती पाहिजे. रीड द स्टार्टिंग पॉइंट ऑफ द आर्क सेज x, y. तुम्हाला आर्कचा स्टार्टिंग पॉइंट पण माहिती पाहिजे. आणि त्यानंतर कॅल्क्युलेट डी थिटा. मग डी थिटा आपण कसा कॅल्क्युलेट करतो, डी थिटा इज इक्वल टू मीन ऑफ 0.01 1 डिवायडेड बाय 3.2 इंटू मॉड ऑफ x मायनस x0 प्लस मॉड ऑफ y मायनस y0. याच्यावरून आपण काय करायचंय, डी थिटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्यायची. पाचवी स्टेप आहे इनिशियलाइज अँगल इज इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला तुमचा अँगल पण माहिती पाहिजे. आता जो काही अँगल आहे तो लेस दॅन इक्वल टू थिटा पाहिजे. म्हणजे तुम्ही जर 45 लिहिला आणि अँगल तुमचा 20 लिहिला तर तो आपण मॅच करून बघायचा आहे. म्हणजे 20 लेस दॅन इक्वल टू 45 आहे का असेल तर तो काय करणार आहे, लूप मध्ये जाणार आहे. मग त्या डू मध्ये आपण काय करणार आहे,
की जो काही आपण इनिशियल पॉइंट काढला एक्स कॉमा वाय स्टार्टिंग पॉइंट तो तुम्ही प्लॉट करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, इनिशियल पॉइंट किंवा नेक्स्ट पॉइंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजेच एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय मायनस वाय झिरो इंटू डी थिटा, वाय इज इक्वल टू वाय प्लस एक्स मायनस एक्स झिरो इंटू डी थिटा. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अँगल इज इक्वल टू अँगल प्लस डी थिटा. हे तुमचं लूपिंग मध्ये जाईल. आणि लास्ट स्टेप असणार आहे स्टॉप. नेक्स्ट आहे इंटरपोलेशन. आता इंटरपोलेशन म्हणजे काय, द इंटरपोलेशन इज द मेथड ऑफ कन्स्ट्रक्टिंग न्यू डेटा पॉइंट्स विदिन द रेंज ऑफ डिस्ट्रिक्ट स्टेट ऑफ नॉन डेटा पॉइंट्स. म्हणजेच काय करतो आपण, आपल्याला नवीन जे काही डेटा पॉइंट्स क्रिएट करायचे आहेत त्याची जी काही रेंज असणार आहे ती डिस्ट्रिक्ट मध्ये असणार आहे. म्हणजे तुम्हाला जेवढी रेंज दिलेली आहे, म्हणजे समजा 0 to 1 मध्ये असेल तर तुमचा जो काही न्यू डेटा पॉइंट मिळणार आहे तो 0 आणि 1च्या मध्येच असणार आहे. म्हणजे त्या रेंज मध्येच तो काय करणार आहे, कॅप्चर करणार आहे, म्हणजे नियर अबाउट. ठीक आहे. The number of data points obtained by the sampling or experimentation represents values of function for limited number of values of independent variable. आता जेवढे काही नंबर ऑफ आपल्याकडे डेटा पॉइंट्स ऑब्टेन करायचे म्हणजे पाहिजे ते आपण एकतर एक्सपेरिमेंट किंवा सॅम्पलिंगचा रिप्रेझेंट म्हणजेच आपण काय करणार आहे, व्हॅल्यूज फंक्शनच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या लिमिटेड नंबर ऑफ चे व्हेरिएबल ज्याच्यावर तो इंडिपेंडंट आहे त्याचा यूज करून आपण काय करू शकतो, नवीन पॉइंट आपण यूज करू शकतो. The main task of interpolation is to find suitable mathematical expression for known curve. आता इंटरपोलेशनचं मेन फंक्शन काय आहे किंवा मेन टास्क काय आहे, तर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, तर त्याला जो काही आपल्याला कर्व माहिती आहे त्यासाठी लागणारं जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे ते तुम्हाला पहिल्यांदा फाइंड आउट करायचं आहे. दिस टेक्निक इज यूज व्हेन वी हॅव टू ड्रॉ द कर्व बाय डिटरमाइनिंग इंटरमिडिएट पॉइंट्स बिटवीन नोन सॅम्पल पॉइंट. आता ही जी काही टेक्निक आहे ती आपल्याला यूज करायची कशासाठी, जे काही आपण कर्व ड्रॉ करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो काही इंटरमिडिएट पॉइंट्स मिळणार आहेत त्या सॅम्पलिंग पॉइंट मधलं ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं असतं. त्याला आपण इंटरपोलेशन म्हणतो. थँक्यू.